मातृ नर्मदे हर हर महादेव. सर्व आत्मदेवतांचे चरणी नमन. आज तिसरा श्रावणी सोमवार. श्रावण महिना म्हटलं का भगवान शिवजींची साधना. देवशयनी एकादशी म्हणजे त्या दिवशी भगवान विष्णू विश्रांतीसाठी निघून जातात 4 महिने, त्याला आपण चातुर्मास म्हणतो. आणि त्या कालावधीमध्ये जे सूत्र या ब्रह्मांडाची, या संसाराची ज्यांच्या हातात दिली जातात ते भगवान शिवजी. आणि भगवान शिवजी म्हणजे ध्यानाचं उत्पत्ती स्थान, बरोबर ना. अंतर्यामी यात्रा. भगवंताला प्राप्त करण्यासाठीच्या ज्या साधना होतात त्या 2 प्रकारे होतात, एक बहिर्मुखी आणि एक अंतर्मुखी. पैकी अंतर्मुखी साधना 4 महिने ध्यान साधना करायची, बरोबर. पण ध्यान साधना तुम्ही कशी करणार, ध्यानात कसं विलीन होणार, तर भगवंतांनी श्रीमद भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. तसे 18 योग सांगितले, पण प्रामुख्याने आपण 3 योगांवर बोलतो, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, बरोबर ना. या योगांच्या माध्यमातून आपल्याला भगवान शिवजींना समर्पित व्हायचंय. आपण मंदिरात जातो, पूजा अर्चा करतो, सर्व काही करतो, पण भीतीपोटी करतो. कारण जर आपण मंदिर पुढून गेलो जर दर्शन घेतलं तर देव आपलं काहीतरी वाईट करेल, आपल्या संसारावर काहीतरी संकट येईल, ही आपली भावना आहे. आणि याच्यामध्ये सर्वात प्रमुख भूमिका जी बजावली आहे त्या अध्यात्मातल्या बुद्धिजीवी लोकांनी, ज्यांच्या मुखी सगळे ग्रंथ, पोथी, पुराण पाठ आहे, त्यांनी, आपले धर्मगुरू, पंडित, पुरोहित, कीर्तनकार, प्रवचनकार, सगळ्यांनी अपवाद वगळता यांच्याकडनं एक भीती निर्माण केली जाते पाप पुण्याच्या व्याख्येतून. हे केलं चांगलं केलं, ते केलं वाईट केलं, याच्यामुळे पाप झालं, याच्यामुळे पुण्य झालं, आणि याच्या माध्यमातून जी भीती निर्माण केली ती भीती दाखवून तुम्हाला घाबरवलं जातं. आणि त्या भीतीपोटी तुम्ही मंदिरात जातात, वेगवेगळ्या पूजापाठ करतात, आणि मग त्या ठिकाणी निर्माण होतो व्यवहार. ते तुम्हाला त्या विराट शक्तीला विकणार, आणि तुम्ही त्या विराट शक्तीला खरेदी करणार. कोणती विराट शक्ती? जिने ब्रह्मांडाची निर्मिती केली, जिचं पूर्ण या ब्रह्मांडावर नियंत्रण आहे, तिचा व्यवहार होऊ शकतो. कसं खरेदी करणार तुम्ही त्याला? ठीक आहे, विकणाऱ्याचा विषय सोडा हो, त्याच्या बिचाराच्या उपजीविकेचं साधन आहे, तो विकण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण त्याला पण माहित नाहीये, त्या विराट शक्तीचा अनुभव त्याला पण नाहीये. ज्या दिवशी त्याला अनुभव होईल त्या दिवशी तो सुद्धा त्याला विकू शकत नाही. कारण कसं, जो शब्दात सुद्धा सापडत नाही. ध्वनी, ओम, ध्वनीच्या माध्यमातून निर्माण झालेली ती शक्ती, ते ब्रह्मा, त्याच्यावरचं पूर्ण नियंत्रण त्याच्याकडे आहे, अशी विराट शक्ती. तर त्याच्यामुळे भीतीपोटी आपल्याला मंदिरात जायचं नाही किंवा कुठल्याही प्रकारचं पूजापाठ करायचा नाही. म्हणजे पूजापाठ करायचाच नाही का? नाही, करायचा. परंतु जसं की उदाहरण बघा, आता मंदिरात गेले आणि शिवलिंगाजवळ बसले, पूजापाठ चालू केली, बेल वाहिलं, बेलपान वाहिलं, फुलं, पूजा करताय. या ठिकाणी फक्त भगवान शिवजी आणि मी, भगवान शिवजी आणि मी, शिवलिंग आणि मी, शिवलिंग आणि मी, भगवान शिवजी आणि पूजा करतोय, फक्त दोन्हीचे. आता इथं डोक्यात मुलं नाहीये, कोणत्याही प्रकारची पत्नी नाही, पती नाही, भाऊ नाही, नातेवाईक नाही, कोणी नाही, कुठले कर्म नाही, कोणती आपली कंपनी नाही, शेती नाही, काही नाही, काहीच नाही. सगळं भौतिक विश्व शून्य आहे. तेवढ्या 2-5 मिनिटासाठी त्या पूजेसाठी पूर्णपणे समर्पण. आणि जेव्हा अशा पद्धतीने आपण समर्पण करतो तेव्हा आपण एकरूप होऊन जातो. आणि तुम्ही शिवलिंगाचा आकार बघितला का? ज्योतीचा आकार आहे, त्याच्यामुळे ज्योतिर्लिंग म्हणतात. आणि ते ज्योतिर्लिंग आपल्या आंतरज्योतीचं प्रतीक आहे. जसं आपण समर्पण करतो, द्वैताकडून अद्वैताकडे जातो,
आणि दोन्ही ज्योती एक होऊन जातात. जशा दोन्ही ज्योती एक होतात तसं त्या परमतत्वाचा आपल्याला अनुभव यायला लागतो. आणि आपली आतमध्ये जी चैतन्य शक्ती आहे, जी आंतरज्योती, तिचं अतिचेतनमध्ये रूपांतर व्हायला लागतं. ती वाढत चालते. जशी जशी ती वाढत चालते तुमचं आभामंडल स्ट्रॉंग होत चालतं. आभामंडल म्हणजे काय? तुमच्या भोवती फिरणारी ऊर्जा. बरोबर? तुम्ही बघता संतांचे फोटो वगैरे आपण घरात लावतो, त्याच्या बाजूला एक असं चक्र दाखवतात प्रकाशाचं, ती ऊर्जा. तर जसं तुम्ही समर्पित होता तसं ते ज्योतिर्लिंग तुमच्या आतून प्रकट व्हायला लागतं आभामंडलाच्या माध्यमातून. ती सकारात्मक ऊर्जा, ती ईश्वरीय शक्ती. आणि त्याच्यानंतर मात्र तुम्ही जे जे काम करायला जाल त्या प्रत्येक कामात फक्त यश आणि यश, सक्सेस सोडून दुसरं काहीच नाही. अशा पद्धतीने जेव्हा पूर्णपणे समर्पित होऊन आपण पूजापाठ करतो त्यावेळेस मात्र त्या परमशक्तीची आपल्याला प्राप्ती होते, शिवत्वाची प्राप्ती होते आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये क्रांती घडते आणि एक आनंदमय स्वरूपाला आपण त्या ठिकाणी प्राप्त होतो. भीतीपोटी जाऊ नका तुम्ही. भीतीपोटी जाल तुम्ही या पंडित पुरोहित धर्मगुरूंचे, जे तुमचे गुरु कोण असेल त्यांचे तुम्ही गुलाम होऊन जागाल. कारण तुम्ही सहारा घेताय त्यांचा. तुम्ही सहारा नका घेऊ. तुम्ही जागे व्हा, सजग व्हा. सहारा तुम्हाला निद्रा अवस्थेकडे घेऊन जाईल, पण सजगता तुम्हाला जागृत अवस्थेकडे घेऊन जाईल. तुम्ही जागे व्हा, गुलामगिरीतून बाहेर पडा आणि समर्पित होऊन पूजापाठ करा. संसाराचं हे मनुष्य जीवन आनंदमय होईल, दुःख आणि तणावातून मुक्ती होईल, क्रांती होईल. आणि भगवान शिवजींचं पण त्या ठिकाणी तुम्हाला दर्शन होईल, ते शिवत्वाची प्राप्ती होईल आणि तुम्ही ज्योतिर्मय होऊन जा. अखंडित ऊर्जा, निर्विचार क्रिया, कुठलाही विचार नाही, कुठलाही स्ट्रेस नाही, कुठलाही तणाव नाही आणि म्हणजेच कुठला आजार पण नाही. किती सोपं गणित आहे. अशा पद्धतीने आपण भगवान शिव, शिवत्व, शिवलिंग ह्या गोष्टी आपण आधी समजून घेणं गरजेचं आहे. आणि ते आता तुम्हाला सांगितलं जे त्या पद्धतीने तुम्ही समर्पणाच्या बरोबर जसं जसं तुम्ही भगवंताकडे जाल आणि समर्पण कराल पूर्णपणे, द्वैताक 2 कडून 1 कडे, द्वैताकडून अद्वैताकडे, तर जीवनात क्रांती होईल. ना पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्थम न वेदान यज्ञ अहम भोजनम नैव भोजन भोक्ता इदानंद रूप शिवोहम शिवोहम. ओम नमः शिवाय.